ग्रामपंचायतला कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं. शिक्के बोट भांडायला ती आला होता. मला तुम्ही दिलं, मी आलो होतो यात निवडून द्यायला. तुम्ही बॉडी निवडून देणार, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची बटणं दाबा. विरोधक दादाची अंग्रेजी काम चालू आहे. पायताना हान माझ्या. मी कधी तसं वागत नाही. मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो. तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा, सतीश काकड्यांना विचारा, ते पण म्हणतील अजित पवार काम करतो. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा नाहीये. मी शब्दाचा पक्का आहे. अख्खा महाराष्ट्र आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो. आमचं एवढं म्हणणं आहे, आता गावागावातले वाद, किरकोळ वाद हे खरं तर सगळ्यांनी एकत्र बसून मिटवले पाहिजे. त्यांनी तिथं कुठं 2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे. कुणाचं चुकत असेल तर वडीलकीच्या नात्याने वडीलधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, नाही बाबा तुझं चुकतंय, ही सांगतोय ही बरोबर आहे. आता मला पण हजारो लोक भेटायला येतात. मी कधी कधी काहींना सांगतो हे तुझं चुकीचं आहे, हे मी तुझं ऐकणार नाही. असं जरा वागा ना. हा सांगा. तेच मी सांगतोय, ते मात्र खरंय. गेल्या 5 वर्षामध्ये मी इतका मोठ्या प्रमाणावर बारामतीला आणि महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या इथं साधारण ह्या 5 वर्षामध्ये एकूण निधी 34 कोटी 58 लाख रुपये आला. 34 कोटी. आणि त्याची यादी पण माझ्याकडे मला व्हिडिओनी दिली. त्या गोसावी सुर्वे गटरपासून जी सुरुवात झाली ती पार ग्राम सचिवालय इमारत 1,35 लाखाचं. कनेरीची पिंपरी कनेरी सुधारित पाणी पुरवठा 20 कोटीची. आणि आताही मला निवेदन दिलंय, आपण आपल्या इथली एक जागा त्या कटपळ आणि जैनकवाडीला पाणी पुरवठा करायला का काहीतरी दिली 2.5 एकर. आता आपल्याला कमी पडते. आपल्याला 5 एकर मी इरिगेशनची द्यायला नव्हतो ना.